ही खूप महत्वाची संकल्पना आहे. त्याचा अर्थ काय वगैरे वगैरेचा विचार आपल्याला करायचाच आहे. 16व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला जी दैवी संपत्ती सांगितली ती 16व्या अध्यायाच्या पहिल्या 3 श्लोकांमधून व्यक्त झाली. अभयम सत्व संशुद्धि ज्ञानयोग व्यवस्थिति दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप अर्जवम अहिंसा सत्यम क्रोधा वगैरे पुढचा विचार आहे, ते नंतर येईल. याच्यापैकी दम हा गुण फार महत्वाचा आहे आणि दम गुण हा कळणं हे फार सोपं आहे, पण दमाचा अनुभव येणं हे फार अवघड आहे. त्याच्याकरता थोडं दमानच घ्यावं लागतं. मानवी जीवनाची धन्यता ही पारमार्थिक चिंतनाने होते. प्रपंच माणसाला धन्य करत नाही वगैरे अशी विधानं मला मुळीच करायची नाही. माझा विचार अगदी सरळ आणि स्पष्ट आहे की माणसाच्या जीवनामध्ये माणसाला अपेक्षित असणारा आनंद हा विचाराने प्राप्त होत असतो. तो कोणत्या कृतीनं कशाच्या आनंदाच्या मागे, समाधानाच्या मागे, आनंदाच्या मागे एक वैचारिक प्रक्रिया असते. आनंद ही निर्माण केली गेलेली गोष्ट नाही आहे. वेदांताच्या दृष्टीने जर आपण बारकाईनं बघितलं तर आनंद ही निर्माण केलेली काही अशी गोष्ट नाही आहे. कुणीतरी आलं आणि त्याने आनंद नावाची काही अवस्था निर्माण केली असं झालेलं नाही आहे. आनंद हा शाश्वत आहे. आनंदाची अनुभूती कुणाला येते किंवा न येते याच्यावर आनंदाच्या अस्तित्वाचं महत्व अवलंबून नाही. आम्ही जर आनंद घेतला नाही तर आनंद नावाची संकल्पना या जगतातून निवृत्त होते अशा भ्रमात कुणालाही राहता येत नसतं. कारण आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे. आनंद हे जीवाचं मूळ स्वरूप आहे. आनंद ही एक जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेली अवस्था आहे आणि अवस्थेवर आरूढ होणं हे कुठल्या तरी कृतीनं होत नाही. याच्या मागे एक शुद्ध, सात्विक, परिपक्व आणि परिपूर्ण अशी विचार परंपरा असावी लागते. अर्धवट विचारानं ज्ञान प्राप्त झालं, अर्धवट विचारानं आनंद प्राप्त झाला असं जगात होत नाही. पण तरीही अर्धवटांना जो ज्ञान किंवा जो आनंद प्राप्त होतो तो आनंदाचा, ज्ञानाचा भ्रम असतो. आणि म्हणून कुठला विचार, कुठली परंपरा, कशाची परिपक्वता याचा विचार जर आपण केला तर माणसाच्या जीवनामध्ये आध्यात्मिक विचाराने आनंदाची अनुभूती येते असं माझं विधान होतं. परंतु माणसाचा परमार्थ हा मनुष्य जसा जन्माला येतो, ज्या काही गुणदोषात्मक अशा गुणदोषांनी युक्त अशा जीवनाचा स्वीकार करून मनुष्य जन्माला येतो किंवा त्याला यावं लागतं, त्याच गुणदोषांनी युक्त असणाऱ्या जीवनानेच त्याच्या परमार्थाची परिपूर्णता होते असं मात्र परमार्थामध्ये या जगात घडत नाही.
आपल्याला परमार्थाची परिपूर्णता साधायची असेल, आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा असेल, तर जे गुणदोष घेऊन आपण जन्माला आलो त्याच्याच आधारानं सगळं प्राप्त होतं असं नाही. आपल्याला परमार्थाच्या आनंदाकरता आपल्या जीवनामध्ये काही परिवर्तन केली पाहिजेत आणि तशा परिवर्तनाची अपेक्षा वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत सगळीकडे अभिव्यक्त झालेली आपल्याला दिसते. संत वाङ्मय जर आपण उघडून बघितलं तर आपल्याला हे जास्त स्पष्टपणाने कळेल. कदाचित उपनिषदांमधून पुराणांमधून आपल्याला ते तितकं स्पष्ट कळणार नाही. भाषेची अडचण असू शकते, काही असू शकतं, त्याची चर्चा नको. पण संत वाङ्मयामध्ये हे विशेषत्वानं आपल्याला दिसून येतं. संत महात्मे त्यांच्या वाङ्मयामधून आपल्याला जो उपदेश करतात तो उपदेश आपल्याला काय मिळावं याचा जरी केलेला असला तरी जे आपल्याला मिळणं संतांना अपेक्षित आहे त्याच्या प्राप्तीकरता आपल्या जीवनामध्ये कोणती परिवर्तनं आपण केली पाहिजेत याचा विशेषत्वानं विचार संत वाङ्मयामध्ये दिसून येतो. कारण आपल्याला पटणार नाही कदाचित, पण वेदांत विचार, तत्वज्ञान हे कधीही साध्याची चर्चा फार करत नाही. सगळं तत्वज्ञान हे साधन सांगण्याकरता प्रवृत्त झालंय, साध्य सांगण्याकरता तत्वज्ञान प्रवृत्त झालेलं नाही. आपल्याला पटणार नाही कदाचित, कारण साध्य म्हणून काहीतरी नव्यानं मिळवावं हे तत्वज्ञानाला मान्य नाही. साध्य आपल्याला प्राप्त आहे हे तत्वज्ञानाला मान्य आहे, पण प्राप्त असणारं साध्य ज्या प्रतिबंधाने आपल्याला कळत नाही त्या प्रतिबंधाच्या निवृत्तीकरता आपण काय केलं पाहिजे याच्याकरता सगळं तत्वज्ञान हे आपल्याला शिकवण्याकडे, उपदेश करण्याकडे प्रवृत्त झालंय. नव्यानं मिळवणं हे तत्वज्ञानाचं साध्य कधीच नव्हतं. मिळालेलं जाणणं हे तत्वज्ञानाचं साध्य आहे. म्हणून मी म्हटलं कदाचित आपल्याला हे पटणार नाही. माझी भाषा कदाचित थोडी आपल्याला अवघड, बोजड वाटत असेल, पण आपण थोडंसं बारकाईनं ऐका. मी हे कशा करता सांगतो ते मी आपल्याला बोलतो. नव्यानं काहीतरी प्राप्त करून घेणं हे तत्वज्ञानाचं साध्य कधीच नव्हतं. ज्या कोणत्या महात्म्याला ज्ञानानं परब्रह्म स्वरूपता प्राप्त झाली, ज्या कोणत्या साधकाला त्याच्या साधनेने जी काही अवस्था, तत्वज्ञानाची परमोच्च अवस्था त्याला प्राप्त झाली, त्या अवस्थेवर आरूढ झाल्यानंतर तो जेव्हा आपल्या जीवनाचा साकल्यानं विचार करेल तेव्हा तो हेच सांगेल की हे मला आधीच मिळालेलं होतं, पण मिळालेलं कळलं नव्हतं म्हणून हे सगळं करावं लागलं. मोक्ष ही काही नव्यानं मिळणारी व्यवस्था नाही, नव्यानं मिळणारी संकल्पना नाही. मोक्ष म्हणजे काय आहे तर आत्म्याची शुद्धता आहे, दुःखाची अत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती वगैरे वगैरे. तत्वज्ञानाच्या ज्या पारिभाषिक संज्ञा स्पष्ट केली गेलेली आहे त्या पारिभाषिक शब्दावलीची मांडणी नाही. मला फक्त हे घेऊ का हे सगळं? मला आपल्याला असं सांगायचं आहे की ज्यांना कोणाला तत्वज्ञानाचं ते परमोच्च शिखर गाठता आलं, त्या शिखरावर गेल्यानंतर त्या महात्म्यांनी असं कधीही म्हटलं नाही की आज आम्हाला नव्यानं काहीतरी कळालं. त्या महात्म्यांनी हेच सांगितलं की हे आम्हाला आधी मिळालेलंच होतं, हे आमचंच स्वरूप आहे, पण इतके दिवस आम्हाला कळालं नव्हतं. म्हणून साध्याची चर्चा करण्याचं कारण नाही, कारण ते नित्य प्राप्त आहे. तत्वज्ञान साधनेची चर्चा करतं आणि साधनेची चर्चा साध्याच्या प्राप्तीकरता तत्वज्ञान कधीही करत नाही. साधनेची चर्चा एवढ्याच करता केली जाते की आम्हाला प्राप्त झालेलं साध्य हे आम्हाला ज्या प्रतिबंधामुळे कळत नाही, ज्या काही अडचणीमुळे आम्हाला ते साध्य जाणता येत नाही, जे काही त्याच्यामध्ये आडवं आलेलं आहे त्याच्या निवृत्ती करता आम्हाला साधन परंपरा स्वीकारली पाहिजे.
अगदी वेदांताच्या परिभाषेमध्ये मांडायचं झालं तर ज्ञान, कर्म, भक्ती, योग ही जी साधनं आहेत ना, ही साधनं तुम्हाला कधीही परमात्मा प्राप्त करून देणार नाहीत. माझी भाषा स्पष्ट आहे, तुम्हाला पटो नाहीतर न पटो आहे ते असं आहे. ज्ञान असेल, कर्म असेल, योग असेल, भक्ती असेल, हे तुम्हाला कधीही परमात्म्याची प्राप्ती करून देणार नाहीत, कारण परमात्मा आम्हाला प्राप्तच आहे. मग हे काय करतात? ज्ञान कशा करता मिळवायचंय? ज्ञान परमात्मा प्राप्ती करता मिळवायचं नाही. प्राप्त झालेला परमात्मा ज्या अज्ञानानं आम्हाला कळत नव्हता, त्या अज्ञानाच्या निवृत्ती करता ज्ञानाची गरज असते. ज्ञानाची गरज परमात्मा प्राप्ती करता नसते वेदांताच्या नियमानुसार, कारण ते नित्य प्राप्त आहे. आमचं स्वरूप आम्हाला प्राप्तच आहे. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये तिथपर्यंत जाऊन आमच्या प्रतिबंधाच्या निवृत्ती करता जे काही आम्हाला करावं लागणार आहे, त्याच्या करता आम्ही जसे जन्माला आलो त्याच्यावर आम्हाला हे सगळं भागवता येईल अशा भ्रमामध्ये मात्र आपल्याला राहता येणार नाही. मी हे का सांगतो ते सांगतो आता. आम्ही जसे जन्माला आलो तसं एखादा मुलगा ज्या काही गुणदोषांनी युक्त असं जीवन स्वीकारतो आणि जन्माला येतो, तेवढ्यावरच तो 10वी 12वी MA BA काय PhD होईल का? असं होत नाही. त्याच्या जीवनामध्ये त्याला काही बदल करावे लागतील. स्वतःच्या काही वाईट सवयी त्याला सोडाव्या लागतील. अभ्यासाची सवय त्याला लावून घ्यावी लागेल. एका जागी बसून एकाग्र अंतःकरण करण्याची सवय त्याला लावून घेतली पाहिजे. सारखं खेळामध्ये लक्ष जातं, या बाहेर जाणाऱ्या चित्ताला कुठेतरी आवरून धरून त्याला अभ्यासामध्ये गुंतवता आलं पाहिजे. ही सवय त्यांनी लावून घेतली पाहिजे. आपल्याला समजत नसेल तर प्रयत्नपूर्वक ते समजून घेणं हे आपलं कर्तव्य आहे, ही आपली आवश्यकता आहे. याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही. या जाणीवा त्याला संपन्न करून घेतल्या पाहिजे. याच्याकरता आवश्यक असणारी आपली बुद्धी, याच्याकरता आवश्यक असणारं आपलं मन, याच्याकरता आवश्यक असणारं आपलं शरीर, याची त्याला निगा राखता आली पाहिजे. मला जर एखादं गणित सुटत नसेल तर सुटत नाही म्हणून सोडून देणं हा विद्यार्थ्याचा धर्म कधीच नसतो. मी साधं एक वाक्य आपल्याला सांगतो बघा. क्षेत्र कुठलंही असू देत, मला वाटतं हे मला महत्वाचं वाटतं. मला जमत नाही म्हणून सोडून देण्यापेक्षा प्रयत्न करून जमलं नाही हे म्हणणं हे जास्त पुरुषार्थाचं असतं. जमत नाही म्हणून सोडून कुणालाही देता येत. मला हे गणित जमलं नाही, द्या सोडून. आता नवीन भाषेमध्ये ऑप्शनला टाका, नवीन भाषेत. कारण का? मला जमत नाही, मला त्याला देण्याकरता आवश्यक तेवढा वेळ माझ्या हातामध्ये नाही आहे. म्हणून जमत नाही म्हणून सोडून देण्यापेक्षा प्रयत्न करून जमलं नाही ही प्रांजल कबुली हे आमच्या जीवनामध्ये अधिक आनंद निर्माण करेल. हे जास्त पुरुषार्थता आहे याच्यामध्ये, हे जास्त अभिमानाचं आहे. हा, मी प्रयत्न केले पण मला जमलं नाही, हे मान्य. आम्ही आमच्याकडचं उदाहरण जर द्यायचं झालं, वारकऱ्यांमधलं जर उदाहरण द्यायचं झालं, तर खालूनच सासवडचा घाट बघून एसटी पकडून घरी येण्यापेक्षा सासवडच्या घाटात 4दा आपटून पडणं हे जास्त पुरुषार्थाचं. आपल्या वारकऱ्याच्या भाषेत जर उदाहरण द्यायचं झालं तर खालूनच माणसं निघून येतात, जमत नाही म्हणूनच सोडून देतात. मागे मी आपल्याला या संबंधामध्ये एकदा बोललो होतो भर्तृहरीचं वचन. कधी बोललोय मला आठवत नाही, पण माझ्यापेक्षा तुमच्या स्मरणशक्तीवर प्रचंड विश्वास आहे. भर्तृहरीचं वचन आहे या संबंधात. प्रारभ्यतेन खलु विघ्न भयेन नीचैः प्रारभ्य विघ्न विहिता विरमन्ति मध्या विघ्नः पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनां न परित्यजन्ति. भर्तृहरीचं एक वचन आहे. प्रतिबंध येतील म्हणून कार्याला सुरुवातच न करणारे लोकही या जगात आहेत. कार्याचा प्रारंभ करून प्रतिबंध आला म्हणून अर्धवट सोडून देणारे लोक या जगात आहेत.
आणि कितीही प्रतिबंध आले तर तरी सर्व प्रतिबंधांवर मात करून आपल्या साध्यापर्यंत पोहोचणारेही उत्तम लोक या जगतामध्ये आहेत. तिन्ही वर्ग आहे. एखादा विद्यार्थी गणित जमत नाही म्हणून सोडून देतो, दुसरा विद्यार्थी समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण नाहीच जमलं तर सोडून देतो, आणि तिसरा म्हणतो मला जमत कसं नाही, जमल्याशिवाय मी हे सोडणारच. आपल्याला कोणता विद्यार्थी व्हायचा हा भाग वेगळा, किंवा आपण कोणते विद्यार्थी कोणत्या वृत्तीचे आहोत हा भाग वेगळा. पण असं होतं नाही, आता असं केलं तर मग असं होईल, तशा अडचणी येतील, मग त्याच्यापेक्षा नकोच असा विचार करणारे लोक या जगतात आहेत. अपयश या वर्गाची पाठ कधीही सोडत नाही. अगदी स्पष्ट बोलतो. अपयश यांना सोडून कुठं जात नाही, यांच्याच जवळ राहतं कायम. जे म्हणतात की अमुक अडचणी येतील म्हणून सुरूच करायला नको. त्या वात्सायनाने त्याला फार चांगलं उदाहरण दिलंय. वात्सायनाने असं म्हटलंय, काही लोक इतके विचित्र असतात म्हणे की पक्षी दाणे खाऊन जातील म्हणून पेरणीच करत नाही. असं एखादा वर्ग असू शकतो. परंतु मी हे एवढ्या करता आपल्याला सांगतो, पुन्हा थोडंसं मागे जाईन, एवढ्या करता मी आपल्याला सांगतो की आपण जसे जन्माला आलो तसा परमार्थ आपल्याला करता येणार नाही. आपला परमार्थ पूर्णतेला जायचा असेल तर स्वतःमध्ये काही बदल करून घेण्याची अपेक्षा संत वाङ्मयामध्ये आपल्याला प्रकट व्यक्त केलेली दिसून येते. ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्याच्यापेक्षा सुंदर उदाहरण मी दुसरं देऊच शकत नाही. खळांची व्यंकटी सांडो हे सांडावं लागेल आपल्याला. सत्कर्मी रती वाढो हे वाढवावं लागेल आपल्याला. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे हे करावं लागेल आपल्याला. दुरितांचे तिमिर जावो हे सोडावं लागेल आपल्याला. स्वधर्माचा सूर्य पाहावा लागेल आपल्याला. जे आमच्या हेतू जर स्पष्ट असेल, आमचं साध्य जर जीवनाची परिपूर्णता हे असेल, तर त्याच्याकरता आमच्या जीवनातल्या दोषांना तिलांजली देणं आणि आमच्या जीवनामध्ये नसलेले गुण प्राप्त करणं आणि असलेल्या गुणांची वृद्धी करणं हे आमचं पारमार्थिक कर्तव्य ठरत असतं. जसे आहो तसा परमार्थ करीन नाही चालणार. असले दोष म्हणून काय झालं, करत राहतो परमार्थ नाही चालणार. म्हणून मी म्हटलं की संत वाङ्मय आम्हाला पुढचं काय दाखवतं हा भाग वेगळा आहे. संत वाङ्मय सगळ्यात पहिल्यांदा आमच्या बदलाची अपेक्षा आमच्याकडून करत. तू पहिल्यांदा हे कर, पहिल्यांदा ते कर, पहिल्यांदा नियम लावून घे, पहिल्यांदा नियमबद्ध राहा. मग त्याच्याकरता काही असेल, मग तू गळ्यात तुळशीची माळ घाल, 15 दिवसाची एकादशी कर, पंढरपूरला वारीला जात जा, अमकं करत जा, रोज काहीतरी संत वाङ्मय वाचत जा, हे करू नको ते करू नको, हे कर ते कर, दारू पिऊ नको, वाईट साईट काही खाऊ नको, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. काही नियम असतील, मला त्याच्याबद्दल चर्चा नाही करायची. पण या परिवर्तनाची एक अपेक्षा आहे. आणि हा विचार जर आपण केला की आपल्या जीवनाच्या परिपूर्णतेकरता, पारमार्थिक आनंदाकरता, आनंद स्वरूपतेकरता जर आम्हाला काही प्रयत्न करायचे असतील आणि त्या साध्यापर्यंत, त्या जाणीवेपर्यंत जर आम्हाला पोचायचं असेल, तर आमच्या जीवनातल्या काही गोष्टी आम्हाला सोडून द्याव्या लागतील आणि त्या आनंदाच्या जाणीवेपर्यंत पोचण्याकरता म्हणून आम्हाला काही गोष्टी स्वीकाराव्या लागतील. ज्या गोष्टी आम्हाला स्वीकाराव्या लागतील त्याचं नाव आहे दैवी संपत्ती, आणि ज्या गोष्टी आम्हाला टाकून द्यायच्या आहेत त्याचं नाव आहे आसुरी संपत्ती. अगदी सरळ विभाग आपण करा. का? कारण आसुरी संपत्ती ठेवून दैवी संपत्तीचं आचरण करता येत नाही म्हणून. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती. मला सत्व संशुद्धी करायची आहे, बुद्धी शुद्ध करून घ्यायची आहे, आणि अंतःकरणामध्ये मी लोभ ठेवणार आहे. लोभ ठेवून बुद्धीची शुद्धता होत नाही, कारण बुद्धीची शुद्धता लोभाच्या त्यागाशिवाय होतच नाही.
म्हणजे आसुरी संपत्तीचा स्वीकार करून आसुरी संपत्तीकडे आमच्या जीवनातल्या, दुसऱ्यांच्या नाही, स्वतःच्या जीवनातल्या आसुरी संपत्तीकडे दुर्लक्ष करून जर आम्ही दैवी संपत्ती वाढवण्याचा प्रयत्न करत असू तर ते चालणार नाही. कारण जी आसुरी संपत्ती आम्ही दुर्लक्षित करतो आहोत तीच आसुरी संपत्ती आमच्या दैवी संपत्तीच्या जाणीवेचा प्रतिबंध ठरेल. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून याच्याकरता म्हणून दोषांची निवृत्ती आणि गुणसंपदेची प्राप्ती आम्हाला करून घ्यावी लागेल. त्याकरता म्हणून काय काय स्वीकारावं लागेल याचा विचार भगवंतांनी पहिल्या 3 श्लोकामध्ये सांगितला. आणि 16व्या अध्यायामध्ये नंतर या 3 श्लोकांचा विचार करून झाल्यानंतर एका श्लोकामध्ये किंवा काही श्लोकामध्ये पण एकत्रितपणानं 6 दोषांच्या निवृत्तीचा विचार आपल्याला सांगितला, ज्याला आसुरी संपत्ती असं म्हणतात. त्याचाही संकोच करून एका श्लोकामध्ये 3च गोष्टींचा त्याग करायला आपल्याला सांगितला. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः कामः क्रोधः तथा लोभः तस्मात् एतत् त्रयम त्यजेत. 16व्या अध्यायामध्ये भगवंताने हे बोलून दाखवलं. आता हा जो विचार आपल्याला बोलून दाखवायचा आहे, मी हे कशा करता बोलतो आपण थोडा त्याचा विचार करा. आम्ही दैवी संपत्तीचा विचार करत आलेलो. आम्ही अभय नावाची हा दैवी गुण आम्ही बघितलाय. सत्वसंशुद्धी म्हणजे काय आम्ही बघितलंय. हे बघितलंय म्हणजे काय केलंय, म्हणजे हे मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि हा प्रयत्न आम्हाला प्रत्येक वेळेला नव्यानं केला पाहिजे, प्रत्येक गुणाकरता नव्यानं केला पाहिजे. कारण मागे मी आपल्याला हे बोललोय आणि आत्ताही बोलण्यामध्ये मला कोणताही संकोच नाही आहे की दैवी संपत्तीतला प्रत्येक गुण मिळवण्याकरता माणसाला स्वतंत्र प्रयत्न करावे लागतात. एक गुण आला म्हणून सगळे गुण येत नाहीत, पण एक दोष आला की सगळे दोष येतात. पण एक दोष गेला म्हणजे सगळे दोष जात नाहीत, पण एक गुण गेला की त्याच्या पाठोपाठ सगळे गुण निघून जातात. गुणांचं जाणं एकत्रित आहे, दोषांचं येणं एकत्रित आहे. काम आला की क्रोधाला बोलवावं लागत नाही, तो येतोच. पण अभय आलं म्हणजे सत्वसंशुद्धी येईलच याचं नाही, असं नाही. अभयाकरता केलेले प्रयत्न सत्वसंशुद्धी करता उपयोगी ठरत नाहीत. सत्वसंशुद्धी करता स्वतंत्र प्रयत्न करा. दानाकरता स्वतंत्र प्रयत्न करा. ज्ञानाकरता स्वतंत्र प्रयत्न करा. दमाकरता स्वतंत्र प्रयत्न करा. पण जर अभयत्व निघून गेलं तर बाकीचे सगळे गुण त्याच्या हातात हात घालून आपलं जीवन सोडून जातात. पण दोष येताना मात्र प्रत्येक दोषाकरता स्वतंत्र कारण उपस्थित करण्याचं कारण नाही. काम आला की क्रोध येतो, क्रोध आला की लोभ येतो, हे सगळे एकाला लागून एक येतातच. पण काम गेला म्हणून क्रोध जातोच असं नाही. कामाला घालवण्याकरता स्वतंत्र प्रयत्न लागतात आणि क्रोधाला घालवण्याकरता स्वतंत्र प्रयत्न लागतात. या गुणदोषांचं हे समीकरण आपल्या अंतःकरणामध्ये निश्चयात्मक बुद्धीनं स्थिर राहिलं पाहिजे. मग या 26 गुणांचं आपल्या जीवनातलं नेमकं महत्व काय आहे हे आपल्याला त्या अनुषंगानं कळत जातं. त्यामध्ये आपण या बाकीच्या 5-6 गुणांचा विचार मला वाटतं आपण करून आलो. अभयम सत्वसंशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जव. त्याच्यातल्या दमाचा विचार आता आपल्याला करायचा. काय आहे हा दम? दम शब्द कोणत्या अर्थाने वापरला जातो? आम्हाला दमाची सवय असावी लागते. आम्हाला दमन करता आलं पाहिजे. दम केल्याचा आनंद काय असतो हे आम्हाला कळलं पाहिजे. दमाचा आम्हाला अनुभव, दम्याचा नाही, दमाचा दम्याचा नाही, दमाचा अनुभव पाहिजे. काय आहे दम? दम म्हणजे नेमकं काय? या श्लोकावर भाष्य करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी बाह्यकरणानाम उपशमः दमः
अशी दमाची एक व्याख्या केली. बाह्येंद्रियांचं उपशमन करणं म्हणजे दम, आणि आंतरेंद्रियांचं उपशम करणं म्हणजे शांत, जे पुढे येणार आहे आपल्याला. अहिंसा वगैरे वगैरेचा विचार पुढच्या श्लोकामध्ये येईल, त्याच्यामध्ये शांतीचा विचार पुढे येईल, तेव्हा तो आपण करू. शांती म्हणजे काय, कशी असते, काय नाही, वगैरे वगैरे. बाह्यकरण आणि अंतःकरण. अंतःकरण, करण म्हणजे साधन, करण म्हणजे इंद्रिय. आतली इंद्रिय आणि बाहेरची इंद्रिय या दोघांनाही शांत करणं, या दोघांचाही उपशम करणं, याला शम आणि शांती असं म्हटलं जातं. मला आत्ता शांतीचा विस्तार करायचा नाही, त्याबद्दल आत्ताही काही बोलायचं नाही. मला बोलायचं आहे दमाबद्दल. काय आहे हा दम? दम म्हणजे काय, त्याचा सरळ भाषेत अर्थ जर सांगायचा झाला तर सरळ अर्थ आपल्याला सांगता येतो, आपली वृत्ती आणि विषय यांची ताटातूट करणं म्हणजे दम. अगदी सरळ आणि सोपा अर्थ जर बघायचा झाला तर. कारण आपली प्रवृत्ती विषयाकडे धावतेच आहे. विषय वाईट असतात, विषय त्रास देतात, विषय अमुक आहेत, विषय म्हणजे तमुक आहेत, विषय फार घातक असतात, वगैरे वगैरे. हे प्रवचनात ऐकायला ठीक आहे, पण विषय समोर आल्यानंतर हे प्रवचन कुणालाही आठवत नसतं. सरळ सांगायचं, आमची वृत्ती विषयापासून तोडणं, प्रवृत्ती आणि विषय यांची ताटातूट करणं, याला दमन करणं असं म्हणतात. मग ते मनाचं करा, इंद्रियाचं करा, काही चालेल, पण उपशम करता आला पाहिजे. अपरोक्षानुभूतीमध्ये, त्या अपरोक्षानुभूतीत तर या सगळ्या अंतःकरणाचा वगैरे विचार आलाच आहे, पण षटपदी नावाचं एक स्तोत्र आहे आचार्यांचं, जगद्गुरु शंकराचार्यांचं. त्या श्लोकाच्या पहिल्या श्लोकामध्ये देवाकडे प्रार्थना करताना आचार्यांचं हे वचन आहे, अविनयम अपनय विष्णो दमय मनहा शमय विषय मृगतृष्णाम भूतदयाम विस्तारयतारय संसार सागरतः, असं आचार्य म्हणतात. अविनयम अपनय विष्णू, हे विष्णू आमच्या अविनयाचा अपनय करा, म्हणजे आमच्याकडे विनय, नम्रता असली पाहिजे, आमचा उद्धटपणा दूर करा. थोडक्यात आम्ही जे अविवेकानं साहस दाखवतो, जो उद्धटपणा करतो, तो आमचा दूर करा. अविनय अपनय विष्णू, त्याचा अपनय करा, त्याला दूर करा. मग काय पाहिजे, काय तुम्हाला? दमय मनहा शमय विषय मृगतृष्णा, आमच्या मनाचं दमन करा, आमच्या अंतःकरणातल्या विषय तृष्णेचं शमन करा. भूतदयाम विस्तारय, आमच्या अंतःकरणामधल्या भूतदयेचा विस्तार करा. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, या भूतदयेचा विस्तार करा आणि आम्हाला संसार सागरातून उत्तीर्ण करा, ही आचार्यांची मागणी. याच्यातला बाकीचा विचार आचार्यांना याची गरज आहे का नाही, तुकाराम महाराजांना याची गरज आहे का नाही, ज्ञानेश्वर महाराजांना याची गरज आहे का नाही, याची चर्चा नाही. कारण त्यांना गरज नसली तरी आपल्या करता त्यांना ते व्यक्त करावं लागतं. गरज त्यांना नाहीये, गरज आपल्याला आहे. पण आपली गरज लक्षात घेऊन आपल्या पातळीवर येऊन ते बोलतात, म्हणून तर त्यांचं बोलणं आपल्याला आपुलकीचं वाटत राहतं. विषयाला आपल्या वृत्तीपासून तोडणं, तोडावं की तोडू नये हा मुद्दा नंतरचा आहे. माणसाच्या ठिकाणी, जीवाच्या ठिकाणी विषयाची एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे. विषयाकडे त्याची स्वाभाविक धाव आहे. अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर विषयाचं आकर्षण हे जीवाचं व्यावर्तक आहे. अजून स्पष्ट बोलतो, आता व्यावर्तक आहे म्हटलं की ते पुन्हा भानगड आली आहे. व्यावर्तकत्व म्हणजे वेगळं काढणारं, जीवाला वेगळं काढणारं. जीव कोण आहे? ज्याला विषयाचं आकर्षण आहे तो. सरळ जीवाचं व्यावर्तक लक्षण म्हणा. चला,
लक्षण, जीवाची व्याख्या म्हणा पाहिजे तर यावर तर वेगळं काढणार आहे. दगडापासून जीवाला वेगळं काढा. कशावरून काढता येईल? दगड काही विषयाचं आकर्षण अंतःकरणात बाळगत नाही. विषयाचं आकर्षण ज्याच्या अंतःकरणात असतं त्याला जीव म्हणा. चला, जीवाची व्याख्या झाली. मग ज्याच्या ज्याच्या अंतःकरणात विषयाचं आकर्षण आहे तो कोणी असो, इंद्र असो, चंद्र असो, महेंद्र असो, देव असो, दानव असो, कोणी असो, तो जीवच आहे. इंद्र पदाधिक भोग, भोग नव्हे तो भवरोग, असं तुकोबाराय म्हणतात. इंद्रपदाचं आकर्षण आहे, जीवच आहे तो. ब्रह्मदेवाच्या पदाचं आकर्षण आहे, जीवच आहे तो. आणि मुंगीला साखरेच्या दाण्याचं आकर्षण आहे, जीवच आहे. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत आपण कुठेही हे लावू शकता की ज्याच्या अंतःकरणात विषयाकर्षण आहे त्याला जीव म्हणतात. लक्षात झालं? इंद्र असेल मोठा, पण त्याच्या अंतःकरणात आहे ना विषयाचं आकर्षण, त्याला वाटतं ना आपली खुर्ची कोणी काढून घेऊ नये, आपलीच खुर्ची आपल्या जवळच टिकून राहावी, हे वाटतं ना त्याला. तो कोणी म्हणून मी गमतीने इंद्राची व्याख्या करत असतो. इंद्र कोणाला म्हणावं? कोणीही तपाला बसलं की ज्याच्या पोटात पहिलं दुखतं त्याचं नाव इंद्र. हे इंद्राची व्याख्याच आहे. कोणी तपाला बसू दे, कुठेही बसू दे, हिमालयात बसू दे, कपारीत बसू दे, घरात बसू दे, त्याच्या पोटात पहिलं दुखतं. मग अप्सरा पाठव, अमुक कर, तमुक कर, त्याला अडचणी आण, त्याला ऊन वारा पाऊस लागू दे, त्याचं काही कर, पण त्याला तपापासून वेगळं करा. कारण का? खुर्चीचा प्रश्न आहे. माझी खुर्ची टिकली पाहिजे, मला वरचढ कोणी नाही झालं पाहिजे. आता जाऊ दे, हा जिव्हाळ्याचा विषय असला तरी आत्ता बोलण्याचा नाही. मला मुद्दा एवढाच मांडायचा आहे की विषयाचं आकर्षण आहे ना, मग जीवदशा आहेच आहे. आम्ही तुकोबारांना जीव मानत नाही, आम्ही चोखोबारांना जीव मानत नाही, आम्ही गोरोबा काकांना जीव मानत नाही. त्यांना आम्ही प्रत्यक्ष परब्रह्माचा अवतार मानतो. का? कारण यांच्या अंतःकरणात विषयाचं आकर्षणच नाही. मला हे मिळावं, मला हे मिळावं, मला हे भोगता यावं. पण जीवाच्या अंतःकरणामध्ये स्वाभाविक आवड आहे. लहानपणापासून, लहान बाल वयापासून ज्ञानानं अथवा अज्ञानानं मनुष्य विषयाकडे झेपावत असतो, मनुष्य विषयाकडे ओढला जातो. आपण नेहमी प्रमाण देतो, विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील की उपजे नारायणी भाव, पाऊली ठाव नरदे, कोण सुख धरिले संसारी, पडोले काळाचे आहारी, माप लागले शरीरी, जाग्यावरी सळे ओढीती. तुकोबाराय बोलतात ना, विषय ओढी भुलले जीव. विषयाच्या ओढीनं जीव भुलतात. आणि भुलतात म्हणजे अक्षरशः भुलतात. मी पुढे बोलतो त्या संबंधामध्ये. या चरणाबद्दलही मी अनेक वेळेला बोलून गेलोय आपल्या समोर. विषयाची ओढ असते. विषय दिसला की त्याच्या मागे धावत जाणं हा जीवाचा स्वभाव आहे. मग तो विषय अनुकूल आहे का प्रतिकूल आहे याचा विचार तो सुरुवातीला करतच नाही. विषयापर्यंत पोचल्यानंतर विषयाच्या परिणामात जर ते दुष्परिणाम असतील तर मग तो प्रतिकूल वाटतो. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, कारण दुष्परिणाम प्राप्त झालेला असतो. भोगासक्तीतून प्राप्त होणारा दुष्परिणाम हा माणसाला पुन्हा मागे नाही आणू शकत. ते परिणाम तर त्याला भोगावे लागतील. तोपर्यंत वेळ गेलेली असेल. मग त्याला कळतं की विनाकारण आपण या भानगडीत पडलो. मग आधी का नाही कळलं? कारण आधीची जी वृत्ती होती ती स्वाभाविक होती. विषयाचं आकर्षण स्वाभाविक आहे, हे नैसर्गिक आहे असं म्हणा पाहिजे तर. नैसर्गिक आहे, ते आतून आहे, ते ज्याला इंग्रजीमध्ये इन्स्टिंक्ट असं म्हणतात. आतून आहे ते येणारच. विषय बघितला की, कारण का बालवयापासून हेच करत आलोय आम्ही. चेंडू दिसला की त्याच्याकडे रांगत जाणं हा जसा बालकाचा स्वभाव आहे. आता मोठ्याची उदाहरणं देत नाही, बालकाची पुष्कळ होतील असं वाटतं मला. मग त्यातल्या त्यात उच्च प्रतीचा विषय शोधत राहायचं. मग साधा चेंडू दिसला आणि रंगीबेरंगी दिसला की साधा सोडायचा, रंगीबेरंगीच्या मागे लागायचं. आता हे फक्त लहान वयात होतं, हे उदाहरणा करताय.
बाकी हे सगळ्याच वयात होतं. साधा चेंडू सोडायचा, रंगीबेरंगी चेंडूच्या मागे लागायचा. आता हे कसं लावायचं ते लावून घ्या तुम्ही. पण हे आकर्षण आहे की नाही? आकर्षण आहे की नाही? पण लहान चेंडू दिसला आणि त्याच्याऐवजी मोठा दिसला, लहान सोडायचा, मोठ्याच्या मागे जायचं. आहे की नाही हे आकर्षण? मग तो मोठा चेंडू अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? तो आम्हाला खरंच मिळेल का नाही? मिळाला तर आम्हाला त्याचा आनंद उपभोगू देईल का नाही याचा विचारच नसतो. त्यावेळेला ते मिळणं महत्वाचं वाटतं, मनुष्य तिकडे प्रवृत्त होतो, कारण विषयाकर्षण हे स्वाभाविक. मला एवढंच सांगायचं. मी अनेक वेळेला उदाहरण देतो ना गमतीने, आपण ऐकलंय असेल. समजा आपण रस्त्याने निघाला आणि रस्त्यानं जाताना दोन मूर्त्या रस्त्यावर पडलेल्या आपण बघितल्या. एक रामाची आणि एक रावणाची. आपण कोणती मूर्ती उचलू? रामाची उचलू. आणि आपण रस्त्याने चाललो, दोन मूर्त्या पडलेल्या दिसल्या, एक रामाची आहे एक रावणाची आहे. त्याच्यात रामाची दगडाची आहे, रावणाची सोन्याची आहे. कोणती उचलू? त्यातल्या त्यात जे श्रेयस्कर आहे, त्यातल्या त्या वेळेला जे योग्य वाटतं, त्यातल्या त्या वेळेला जे आनंददायी वाटतं, त्यातल्या त्या वेळेला, या सगळ्या शब्दांना महत्व द्या आपण. त्यातल्या त्या वेळेला आम्हाला जे अनुकूल वाटतं, जे अधिक आनंददायी वाटतं, जे अधिक श्रेयस्कर वाटतं, जे अधिक प्रेयस वाटतं, त्याच्या स्वीकाराकडे आम्हाला जर तद्विरुद्ध पदार्थाचा त्याग करणं हे आवश्यक असेल, तर मोठं मिळवण्याच्या नादामध्ये छोटं सोडून देणं, यालाच या जगतामध्ये चातुर्य किंवा बुद्धिमत्ता म्हटलं जातं. माणूस फार हुशार आहे. कशावरून? कारण छोटं सोडतो, मोठं मिळवतो. हेच आहे ना चातुर्याचं लक्षण. आपण काय करतो माणसाचे? माणूस यशस्वी आहे, थोडे पैसे गुंतवले आणि खूप पैसे मिळवले म्हणजे आपण चतुर समजतो ना. बरं, ते काही गैर आहे का? अजिबात गैर नाही. प्रपंचाकरता हे करावं लागतं, याच्यामध्ये काही दोष आहे ना असं कोणी करूच नाही असं म्हणणं गैरच आहे. हे म्हणणंच बरोबर नाही. ते त्या वेळेला त्या प्रपंचामध्ये माणसाला ते करावं लागतं. मनुष्य करतो, त्याच्यामध्ये चातुर्य वाटतं त्याला, त्याच्यामध्ये त्याची हुशारी असते. किंबहुना हे शिकवण्याकरताच कॉलेज निर्माण झालेली आहे. मला नाही वाटत IIM सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये याच्यापेक्षा वेगळं काही शिकवलं जात असेल. मॅनेजमेंट स्किल या नावाखाली ते सगळं खपवलं जातं. पण ते या जगताची ती गरज आहे. या जगतामध्ये आम्हाला जगायचं असेल, यशस्वी म्हणून जगायचं असेल, प्रापंचिक धन्यता मानायची असेल, तर या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. त्या केल्या पाहिजेत, कराव्यात, सुखे नाही व कराव्यात, काही तक्रार नाही. माझा मुद्दा त्याकडे नाहीच आहे. माझा मुद्दा हा आहे की माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रवृत्ती ही विषयाकडेच होते. जन्मल्याबरोबर कुणीतरी परमार्थाकडे प्रवृत्त झालाय असं उदाहरण जीवाच्या बाबतीत दिसत नाही. मी पुन्हा सांगतो, जीवाच्या बाबतीत दिसत नाही. शुकाचार्यांचं वर्णन करताना ज्ञानोबारायांनी म्हटलंय, विषय जिणोनी जन्मले ऐसे शुकादी दादुले. विषय जिंकूनच शुकाचार्य जन्माला आले. ते जीव नव्हतेच, ते संत होते, परब्रह्मच होते, प्रश्नच नाही. जन्माला आल्याबरोबर मारुतीरायांना सुद्धा तो फळ वाटलं, तिकडं प्रवृत्त झालेच की हो. मारुतीरायांची ही कथा आहे, तुमची आमची काय कथा? दर्या में खसखस. वाटणं स्वाभाविक आहे ना. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की याच्यात काही गैर आहे असं मला कुठेही सिद्ध करायचं नाहीये. मी एक माणसाच्या मनाची ठेवण सांगतो, जीवनाची ठेवण सांगतो. हे सगळ्यांनाच आहे. वेदांत दृष्टीने जर याचं कारण आपण शोधलं तर आपल्या लक्षात येईल वेदांताच्या दृष्टीनं की आत्मा अंतःकरणावच्छिन्न झाला की त्याच्या ठिकाणी जी पहिली वृत्ती उमटते तिचं नाव आहे इच्छा. अंतःकरण उपाधी घेतली की परमात्म्याचा जीव झाला. आणि जीव म्हणून जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा जर काही वृत्ती अंतःकरणात निर्माण होत असेल तर तिचं नाव आहे इच्छा. ते तर इच्छा हे कुमारी झाली, कामाची या तारुण्य आली, त्याने द्वेषेसी मांडली वराडी. ज्ञानेश्वरी बघा आपण. तरी हे गा ऐसी गोष्टी सांगेल परियसी, जेथ अहंकार तनुसी वालभ पडले,
तेथ इच्छा हे कुमारी झाली, कामाची या तारुण्य आली, तेने द्वेषेसी मांडली वराडी. ज्ञानोबाऱ्याने एक रूपक केलं. आणि अहंकार आणि शरीर, तनु स्त्रीलिंगी शब्द आहे, अहंकार पुल्लिंगी शब्द आहे. या दोघांचं लागलं लग्न. शरीर आणि अहंकाराचं लग्न लागलं म्हणजे काय झालं? म्हणजे जीव झाला. अहंकाराचं आणि शरीराचं लग्न लागणं म्हणजे जीव होणं. पाचाही गाठी पडे देहा रुजई उघडे, तो नाचवी चहूकडे अहंकार उगा. नवल अहंकाराची गोठी, विशेषेन लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. ज्ञानोबारायांनी बोल, तुकोबाराये हेच बोलून दाखवतात. पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. अहंकाराचं आणि शरीराचं लग्न लागलं. आणि या दोघांचं आता तनु म्हणजे शरीर, पण स्त्रीलिंगी शब्द वापरला कारण ज्ञानोबारायांच्या काळात दोन पुरुषांचं लग्न लावण्याचा कायदा नव्हता. त्यामुळे एक स्त्री पाहिजे, एक पुरुष पाहिजे. त्यामुळे आता काय स्त्रीवाचक शब्द शरीराला लावला पाहिजे? तनु. तनु म्हणजे शरीर आणि अहंकार हा पुल्लिंगी शब्द. त्यामुळे शरीर आणि अहंकार यांचं लग्न लागलं आणि लग्न लागल्यानंतर त्यांना जे पहिलं अपत्य झालं ती इच्छा नावाची मुलगी झाली. तेथ इच्छा हे कुमारी झाली, कामाची या तारुण्यात. मग जेव्हा कामाच्या तारुण्याला ती इच्छा प्राप्त झाली तेव्हा तिचा काम जेव्हा परिपूर्ण झाला नाही त्यावेळेला अपूर्णता राहिली, तेने द्वेषेसी मांडली वराडी. तिचं द्वेषाबरोबर लग्न लागलं. आणि मग त्या दोघांचं आता ते किती सांगत, ही काय कुळ परंपरा सांगायची आहे का काय 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 कसं वृक्ष सांगायचंय कुल वृक्ष? आत्मा अंतःकरणावच्छिन्न झाला की त्याच्या ठिकाणी उमटणारी पहिली वृत्ती म्हणजे इच्छा असते. आणि इच्छा कशाची? आता पुन्हा थोडस वेगळ्या शब्दामध्ये वेगळ्या भूमिकेतून बोलतो. जीव जन्माला आला ना, आला. पहिल्यांदा वृत्ती इच्छा निर्माण झाली ना, झाली. जन्माला आल्याबरोबर कशाची इच्छा निर्माण होते? मोक्षाची. झाली का? अशी होत नाही. एकदम परमार्थाची इच्छा कुणाच्या मनात निर्माण, एकदम काय अनेकांचं झालंय तरी अजून इच्छा झाली नाही परमार्थाची. जवळजवळ संपत आलं तरी अजून परमार्थाची इच्छा नाही आहे. ती पटकन निर्माण होत नाही. मग जन्मल्याबरोबर परमार्थाची इच्छा निर्माण होईल का? होणार नाही. पहिल्यांदा विषयाचीच इच्छा असते. मला हे मिळावं, मला ते मिळावं. विषय बदलत जातात. आमच्या इच्छेच्या विषयामध्ये बदल होत जातो. तो आमच्या बुद्धीच्या परिपक्वतेनुसार होतो, देहाच्या वृद्धीनुसार होतो, कालाच्या नुसार होतो, देशानुसार होतो, विचारानुसार होतो, संगतीनुसार होतो, संस्कारानुसार होतो. आम्ही ज्या पद्धतीचं वाचन करतो त्या वाचनानुसार होतो. अनेक गोष्टी असतील त्याच्या मागे, 100 गोष्टी असतील. पण विषयामध्ये परिवर्तन होतं, पण विषय हे मात्र समान राहतात. हे पाहिजे का ते पाहिजे आहे एकच. विषयच आहे दोन्ही, अनुकूल किंवा प्रतिकूल. कोणाला कारल्याची भाजी, कोणाला बटाट्याची भाजी, एवढाच प्रश्न आहे ती भाजीच आहे. विषय म्हणून विषय तोच असतो. आणि अशा विषयाचं आकर्षण माणसाच्या अंतःकरणामध्ये जन्मजात असतं. कारण ते आकर्षण जन्माला आल्यानंतर निर्माण होत नाही. मी जरा स्पष्ट बोलतो हा. माझं बोलणं कर्म विपाक आणि वेदांत या दोन्हीला धरून बोलतो आता मी. जन्माला आल्यानंतर विषयाचं आकर्षण निर्माण होत नाही. विषयाचं आकर्षण होतं म्हणून जन्माला यावं लागतं. आगा कर्मी जै उरावे, तैतिही सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना होती म्हणून जन्म आहे. जन्माला आल्यानंतर वासना निर्माण झालेली नाही. एकनाथ महाराजांचं वचन हरिपाठातलं बघा आपण. स्वाभाविक आहे. मग हे विषयाचं आकर्षण जर माणसाच्या अंतःकरणामध्ये आहेच आहे, विषय 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 म्हणजे काय?
कोणत्या विषयाचं आकर्षण? म्हणून तर म्हटलं, जन्माला आल्याबरोबर मला देव भेटावा असं एकदम कुणाला वाटतच नसतं. बालवयामध्ये मग त्याला पहिल्यांदा चेंडूची गोडी निर्माण होते, मग थोडा अजून मोठा झाला की अजून काहीतरी वेगळा खेळ, त्याच्या पुढे गेला की मित्र वगैरे, थोडे तरुण मुलं मोठी झाली की मित्रांबरोबर बाहेर खेळायला जातात, मग त्याच्या पुढे गेलं की अजून काही, त्याच्या पुढे गेलं की अजून वेगळा विषय, त्याच्या पुढे गेलं की अजून वेगळा विषय. आणि हे कुठलेही विषय नसले तर एक विषय मोबाईल, कायमचा विषय. त्याला वयाचं बंधन नाही, त्याला काळाचं बंधन नाही, त्याला देशाचं बंधन नाही, त्याला विचाराचं बंधन नाही. क्षमा करा, पण त्याला बुद्धीचंही बंधन नाही. बस तेवढा एक विषय. आता मैदानी खेळ पोरांना नको, आता त्यांना मोबाईल मिळाला बस. आणि मुलांना तरी काय नावं ठेवायची आहेत? ते सेल्फी स्टेटस मध्ये आयुष्याचं वाटोळं व्हायला लागलं याची चिंताच नाही. बरं, शहाणे शहाणे म्हणवणारे हो, जाऊ द्या, काय बोलू मी. विषय कशाला म्हणतात? विषयाचं आकर्षण जीवाला स्वाभाविक आहे, जन्मजात आहे, जन्माच्या आधीपासून आहे. गत जन्मातल्या विषयाचं आकर्षण कदाचित या जन्मामध्ये त्या विषयाला अनुकूल असणारा देह प्राप्त करून देत असेल कर्मविपाकानुसार. अंत्यमती सा गती आपण म्हणतोच. जशी आपल्याला मरण कालामध्ये ज्या विषयाची अपेक्षा असते त्या विषयाला अनुसरून पुढचा देह मिळत जातो. भगवंतांनी तर वेगळं काय सांगितलं भगवद्गीतेमध्ये? अंतकालेच मामेव स्मरण मुग्ध्वा कलेवरम य प्रयाति समद्भावम, हेच सांगितलं. याच्यापेक्षा वेगळं काय बोलतात भगवान? तेच आहे. विषय म्हणजे आहेत काय? विषय कशाला म्हणावं? डोळ्याला दिसणारा प्रत्येक पदार्थ हा विषय होतो का? विषय 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 म्हणजे काय? विषय हा शब्द खूप सामान्य आहे, आपण तो खूप वेगवेगळ्या अर्थाने वापरतो. शाळेमध्ये जाणाऱ्या मुलाला आपण कोणत्या विषयात तुला किती मार्क पडले, तिथं विषय हा शब्द वेगळा. त्यांचा काही विषयच नाही हो, मोबाईल मिळाला की संपलं. हा इथला विषय वेगळाच आहे. विषय हा शब्द आपण अनेक अर्थाने वापरतो, पण इथे ज्या दमाचा विचार इथं भगवंताला करायचा आहे, आणि दम म्हणजे आपल्या बाह्य इंद्रियांना विषयापासून बाजूला काढणं आहे, त्या इंद्रियांचा उपशम करणं आहे. त्याला जर दम म्हणायचं असेल तर हे विषय नेमके आहेत काय? जे जे डोळ्याला दिसतं तो विषय होतो का? मला डोळ्याला घड्याळ दिसलं, हा घड्याळ विषय झाला का? मला डोळ्याचा फूल दिसलं, हा विषय आहे का? मला असं डोळ्याला दिसतं की इकडं पुरुष बसले, तिकडे स्त्रिया बसल्यात, हा विषय झाला का? विषय होणं म्हणजे काय? एखादा विषयाला आपण विषय, आता इंग्रजीमध्ये त्याला ऑब्जेक्ट असं आपण म्हणतो. म्हणजे नेमकं काय? विषय शब्दाची व्युत्पत्ती आपल्याला काय सांगते याचा विचार आता करत नाही. विशेषेण सिनोती इति विषय, हा अशी विषय शब्दाची व्युत्पत्ती आहे. त्याच्यातला धातू वगैरे ते नंतर. जे आम्हाला विशेष रूपानं बांधून टाकतात त्याला विषय असं म्हणतात. हे सामान्यत्वानं झालं, ते तत्वज्ञानाच्या दृष्टीने झालं. पण विषय आहे म्हणजे आमची इंद्रिय विषयाकडे धावतात. माणसाला जन्मजात विषयाचं आकर्षण आहे. म्हणजे कशाचं? म्हणजे कशाचं आकर्षण? एखाद्या माणसासमोर जर एका वाटीमध्ये साखर आणि दुसऱ्या वाटीमध्ये विष ठेवलं तर त्याचा विषय काय होईल? साखर का विष? साखर हा त्याचा विषय. म्हणजे काय झालं नेमकं? पदार्थाला विषय म्हणायचा, हे विषय काय? त्याचं उत्तर थोडंसं देऊन जातो. अगदी सरळ प्राथमिक स्तरावरचं जर बोलायचं झालं ना, तर माणसाला त्याच्या जीवनातल्या सुखाकरता ज्याची ज्याची गरज वाटते तो त्याचा विषय असतो. म्हणून प्रत्येकाचा विषय एक नाही, प्रत्येकाला एक विषय आवडत नाही.
प्रत्येकाचा एक विषय नसतो. आपण बघा ते विषय ठरलेले असतात. सगळ्यांनाच एक विषय आवडेल लहानपणी असं होत नाही. एखादं मूल चेंडू मध्येच रमेल असं नाही. एखादं मूल दुसऱ्या कुठल्या तरी विषयात रमेल. त्याला चेंडू जरी दिला तरी ते घेणार नाही तेवढ्या आनंदानं. एखादं मूल दुसरं काहीतरी घेईल, दुसरी खेळणी घेईल कुठली तरी. सगळ्यांनाच चेंडू आवडावा, सगळ्यांनाच अमुक एक विषय आवडावा असं बंधन आपल्याला घालता येत नाही. मग अमक्या एका विवक्षित विषयाकडे जीवाची विशिष्ट प्रवृत्ती होते. मग आपण म्हणतो त्याला हे फार आवडतं, त्याला हे आवडत नाही. लहान मुलाच्या संबंधामध्ये त्यांच्या आया आज्या सांगतात, पाळण्यात असल्यापासून त्याला हे आवडत नाही. हे गाणं म्हटलं की तो हसतो आणि हे गाणं म्हटलं की रडतो. म्हणजे काय, त्याला काय शब्द कळतो का स्वर कळतो? पण त्या आजीला वाटतं. आम्ही उदाहरण सांगतो. आम्ही कुठे कोणा घरात गेलो ना की लहान मूल जन्माला आलेलं असतं. ती आजी तिथली ते मूल घेते आमच्या हातात, महाराज नातू झाला. बरं, छान, आनंद. कुळाचा दीपक जन्माला आला. बरं, येऊ दे, काय कोणाला वाईट वाटायचं काय कारण, आनंद. मग आता ते मूलही थोडं मोठं झालेलं असतं. त्याला आपली परकी माणसं थोडी कळायला लागलेली असतात. आईचा, वडिलाचा, आजीचा चेहरा माहिती असतो. मग ते आमच्या हातात आणून दिलं की आमचा चेहरा बघितला की मूल रडतं. आता ते आपलं कोणी नाही, हा परका माणूस आहे हे त्याला कळतं. मग कळलं की आता काय मूल रडतं, त्याला काय थोडं शांत करावं लागतं, त्याला काही बोलावं लागतं. बरं, आमचा आवाजही त्याच्या परिचयाचा नसतो म्हणून आम्ही बोलायला लागलं की अजून रडतं. आधी आमच्या हातात दिलं रडतं, आमचा चेहरा बघून रडतं. रडण्यासारखा नाही पण रडतं ते मूल, कारण अपरिचित चेहरा आहे. आवाज ऐकला की रडतं. मग आम्ही म्हणतो बरं घ्या घ्या, रडवू नका त्याला, घ्या. मग ती आजी घेते आणि त्या मुलाला तिच्या आवाजात समजून सांगते, अरे बागुलबुवा नाही, महाराज आहे. आणि मग ते आजीच्या हातात गेला. आजीचा चेहरा, आवाज ऐकू आला की मूल शांत होतं, कारण ते त्याला परिचित आहे. मग ते मूल शांत झाल्याबरोबर मग ती आजी म्हणते, महाराज याला आपलं परक सगळं कळतं. तर काय ब्रह्मदेवाचा अवतार तुमच्या पोटी आलाय जन्मजात ज्ञान घेऊन. काय कळतं याला, दगडतं माती काय कळतं काय त्या वयामध्ये? परिचित चेहरा आहे म्हणून याची आपल्याला गरज आहे असं त्या मुलाला वाटतं. अपरिचित चेहरा, अपरिचित आवाज सोडून हे प्रतिकूल आहे त्या मुलाला वाटतं. म्हणून एवढाच विषय, दुसरं काही नाही. आपल्याला ज्याची गरज आहे तो आपला त्या वेळेचा विषय असतो. म्हणून दरिद्री माणसाला संपत्तीची गरज असेल तर त्याच्या जीवनाचा विषय होतो संपत्ती. उपाशी माणसाला अन्नाची गरज असेल तर त्याच्या जीवनाचा विषय होतो अन्न. थंडी वाजणाऱ्या माणसाला वस्त्र हा त्याच्या विषय, जीवनाचा विषय होतो. मला आता वस्त्र मिळालं पाहिजे, त्याच्या डोक्यात वस्त्राशिवाय दुसरा विषय नाही. उपाशी माणसाच्या डोक्यात अन्नाशिवाय दुसरा विषय नाही. दरिद्री माणसाच्या जीवनामध्ये काय संपत्तीशिवाय दुसरा विषय नाही. ते कोण आहे, कसं आहे, काय, त्या वेळची गरज आहे. ती त्या वेळची गरज आहे. एक स्त्री बाहेर कुठं जायचं होतं नवऱ्याबरोबर म्हणून तयार होत होती. एक ऐकलेली गंमत सांगतो. विषय कसे बदलतात आणि प्रत्येकाचे विषय कसे ठरलेले असतात. आरशासमोर उभं राहून तयार होत होते. पावसाळा सुरू झाला होता, माश्या झाल्या घरामध्ये. तिने नवऱ्याला सांगितलं, अहो किती माश्या झाल्यात घरामध्ये, बघा बरं. त्याने बघितलं, हा झाल्या. तो म्हणाला, आता आपल्या खोलीत एवढे माश्या आहेत ना, याच्यातल्या 2 माश्या या मादी आहेत आणि 1 माशी आहे तो नर आहे. ते म्हणले कशावरून? तो म्हणला 2 माश्या आरशावर बसल्या. विषय ज्याचा त्याचा विषय.
स्त्री स्त्री आहे ना, मग तिला आरशात बघावं वाटणार, तिला नटावं वाटणार, मग ती माशी रूपात गेली तरी आरशावरच बसणार, ती इतरत्र बसणारच नाही. त्याच्यातली एक माशी. आता जाऊ द्या, पुरुषाच्या आवडी कुठं सांगत बसू मी आता तुम्हाला. पण वेदांताच्या दृष्टीने आपण मानसशास्त्राच्या दृष्टीने आधी विचार करा. वेदांताचा विचार थोडा नंतर सांगतो. मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार करा. विषय कशाला म्हणतात? विषयापासून आपली प्रवृत्ती दूर केली पाहिजे, याला दम म्हणायचं. याला म्हणायचं दम. प्रवृत्ती आणि विषय यांची ताटातूट होणं. कारण ज्ञानोबारायांनी तशा पद्धतीची व्याख्या केली. ज्ञानोबारायांची व्याख्या काय? ज्ञानोबाराय म्हणतात, तरी विषय इंद्रिय मिळणी करुणी घापे वितुटणी. इंद्रिय आणि विषय यांची वितुटणी करणं, यांना वेगळं करणं, यांना एकमेकांपासून तोडणं. कसं? जैसे तोडीजे खडू पाणी पारकेया. हे ज्ञानोबारायांनी त्याला दिलेलं उदाहरण आहे. खडू या शब्दाचा अर्थ फळ्यावर ज्याच्याने लिहिलं जातं तो खडू नाही. खडू पाणी म्हणजे गढूळ पाणी. पाणी जर गढूळ असेल तर त्याच्यामध्ये पाऱ्याचं बी टाकलं जातं. निवळीचं बी त्याच्यामध्ये टाकलं जातं आणि ते बी त्या पाण्यामध्ये पडलं की ते बी त्या पाण्यातला सगळा गाळ खाली काढून घेतं, स्वच्छ पाणी वर करतं. हे जसं पाणी आणि माती यांचं मिश्रण झालेलं होतं, पण त्याच्यामध्ये त्या निवळीचं बी पडलं की ते जसं वेगळं होतं, तसं आमच्या जीवनामध्ये इंद्रिय आणि विषय हे एकमेकांशी जोडले गेलेले. त्याच्यामध्ये दम नावाचं बी टाकलं की इंद्रिय आणि विषय वेगळे होतात. हे ज्ञानोबारायांना त्याच्यातून सांगायचं. ही व्याख्या ज्ञानोबारायांनी केलेली. दमाची व्याख्या, दमाचं महत्व काही समजा. पण इंद्रिय विषयाकडे जातात, विषयाकडे ओढली जातात. इंद्रियांना विषयाचं आकर्षण असतं. विषय इंद्रियांना ओढतात का इंद्रिय विषयाकडे धावत जातात, हा विचार नंतर करा. विषय ओढी भुलले जीव, असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. त्याचा विचार नंतर करू आपण. पण हा विचार आत्ता करा की जी इंद्रिय विषयाकडे जातात म्हणजे नेमकी कुणाकडे जातात? दिसेल तो विषय इंद्रिय घेतात का? दिसेल त्याला विषय करत बसतात का? इंद्रियांना दुसरं काही काम नाही का? कोणत्या विषयाकडे जातात? कोणत्या विषयाशी ती जन्मजात जोडली गेलेली आहे? आणि विषयाशी जोडली गेलेली आहे म्हणजे कुणाकडे जोडली गेलेली आहे? त्या विषयाची व्याख्या पहिल्यांदा स्पष्ट झाली पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला अगदी सरळ आपल्याला बोलून गेलो. ज्याची माणसाला ज्या वेळेला आवश्यकता असते, गरज असते, निकड असते, त्या वेळेला तो त्याचा विषय होतो. हे अगदी ढोबळ मानाने लक्षात घ्या. पण मानसशास्त्रीय प्रक्रिया जर आपल्याला त्याच्या मागची बघायची असेल तर विषय होण्याकरता 3 गोष्टी लागतात. एक तर त्याची गरज असावी लागते. 2 ते आपल्याला अप्राप्त असावं लागतं. आणि 3 तो आपल्यापेक्षा बाह्य असावा लागतो, तर तो विषय. विषयाकरता 3 आवश्यकता असतात. एक तर त्याची आपल्याला गरज वाटली पाहिजे. ज्याची आम्हाला कधीच गरज वाटली नाही तो आमचा विषय कधीच झाला नाही. मी मानसशास्त्राच्या दृष्टीने बोलतोय. तत्वज्ञानाची व्याख्या याच्यापेक्षा सूक्ष्म आहे, थोडीशी याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. ती सांगतो मी आपल्याला. एकतर आम्हाला त्याची गरज वाटली पाहिजे. 2 आमच्या जवळ ते नसलं पाहिजे. आणि 3 आमच्यापेक्षा ते बाह्य असावं लागतं, तर तो आमचा विषय होऊ शकतो. आता याचा विस्तार करत नाही, कारण हे अगदीच साधे सरळ आहे, सोपं आहे कळण्याकरता. आपण विचार करून बघायचा. मी जेव्हा घड्याळ बघतो तेव्हा घड्याळ माझा विषय होतो. घड्याळ विषय का होतो? घड्याळाला विषय का म्हणायचं? कारण आम्हाला वेळ कळाली पाहिजे म्हणून घड्याळाची गरज आहे. आम्हाला किती वाजलेत हे माहिती नव्हतं म्हणजे आम्हाला वेळेची अप्राप्ती आहे. आणि हे घड्याळ माझ्यापेक्षा भिन्न असावं लागतं, तर हे घड्याळ माझा विषय होतो. ही मानसशास्त्राची भूमिका झाली. जे माझ्याशी अभिन्न आहे ते माझा विषय नाहीये. आत्मा माझ्याशी अभिन्न आहे, मग आत्मा विषय नाही का? आत्मा विषय होत नाही. झाला तर तो विषयत्वानं विषय होत नाही. हे पुढं
मी बऱ्याच गोष्टी पुढं पुढं म्हणून पुढं ठेवतोय, आपण लक्षात ठेवा, नाहीतर हे पुढं पुढं जाईल आणि पुढंच राहील. लक्षात ठेवा, मी जर विसरलो तर मला स्मरण करून द्या, आपण कृपा करून. कशाला विषय म्हणायचं? माझा हात आहे, हा माझा विषय आहे का? नाही आहे. हाताकडे, अरे हे माझं अंग आहे. तू का म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोगपाल? माझं अंग आहे, मी अंगी आहे, हे माझं एक अंग आहे, माझ्यापेक्षा भिन्न नाही आहे. माझ्यापेक्षा भिन्न असावं तर मला तो विषय वाटतो. माझ्याजवळ ते नसावं, हात आधीपासूनच माझ्याजवळ आहे, माझा काय विषय होईल? जे माझ्याजवळ असतं तो माझा विषय नसतोच. जे माझ्याजवळ नसतं पण मला ज्याची गरज असते, जे माझ्यापासून वेगळं राहतं तो माझा विषय होतो. ही मानसशास्त्रीय भूमिका झाली. तत्वज्ञानाची भूमिका याच्यापेक्षा अधिक जास्त सूक्ष्म, ती सांगतो मी आपल्याला. विषय कशाला म्हणतात? तत्वज्ञानाच्या दृष्टीने जर चिंतन करायचं झालं तर आपली अंतःकरण वृत्ती इंद्रियाच्या माध्यमातून ज्याच्यापर्यंत जाते त्याला विषय म्हणतात. ही तत्वज्ञानाची व्याख्या झाली. पुन्हा एकदा सांगतो, अंतःकरण वृत्ती इंद्रियाच्या माध्यमातून ज्याच्यापर्यंत पोचते तो आपला जीवनाचा विषय होतो, तो आपल्याला त्यावेळचा विषय ठरतो. वृत्ती इंद्रियद्वारा ज्याच्याकडे जाते त्याला विषय असं म्हणतात. आता या व्याख्येचा जर आपण विचार केला तर मी ज्या ज्या पदार्थाकडे पाहतो आणि तो पदार्थ मला जाणवतो तो विषय असतो. आता याच्याकरता उदाहरणं खूप आहेत. याच्याकरता वेदांताचा अधिक सूक्ष्म विचार आपल्याला करावा लागेल. काय झालं, मी घड्याळ बघितलं, घड्याळ माझ्या समोर आहे, मी घड्याळ बघितलं, 7:30 वाजले, अजून एक 10 मिनिटं द्या. एक बघितलं म्हणून सांगतो, मी घड्याळ बघितलं. आता हे घड्याळ बघणारा कोण आहे? मी काय बघितलं? घड्याळ बघितलं. मी हे घड्याळ कशाने बघितलं? डोळ्याने बघितलं. झालं. बघणारा मी एक आहे, त्याला म्हणतात ज्ञाता. मी घड्याळाला पाहिलं, त्याला म्हणतात ज्ञेय. आणि मी हे घड्याळ ज्या डोळ्याने पाहिलं त्याला म्हणतात ज्ञान. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान याच्यामध्ये ज्ञेयाचं ज्ञेयत्व हे ज्ञानाच्या आणि ज्ञात्याच्या सापेक्षत्वानं ठरत असतं, म्हणून त्या ज्ञेयाला विषय म्हणतात. ज्याची जाणीव सापेक्षत्वाने होते तो विषय. ही विषयाची व्याख्या वेदांताच्या दृष्टीने. ऐका, थोडं समजून घ्या, माझी विनंती राहील. कारण का? त्रिपुटीनं ज्याचं ज्ञान होतं त्याला विषय म्हणा, सापेक्षत्वानं ज्या ज्ञेयाची सिद्धी होते त्याला विषय म्हणा, अंतःकरण वृत्ती ज्या इंद्रियाच्या माध्यमातून ज्याच्यापर्यंत पोहोचते त्याला विषय म्हणा. मी 3 व्याख्या वेदांताच्या आपल्याला सांगितल्या. सापेक्षत्वाची व्याख्या आहे, त्रिपुटीची व्याख्या आहे, अंतःकरण वृत्ती ज्याच्यापर्यंत पोहोचते. मग त्याच्या मागच्या प्रक्रिया बऱ्याच आहेत. अंतःकरण वृत्ती घटापर्यंत, घड्याळापर्यंत पोचली, त्याचा आकार धारण केला, मग मला अयम घट हा वगैरे वगैरे कळलं. हे या प्रक्रिया नंतर आहे, पण याला विषय म्हणतात. आता गंमत अशी आहे, मी सापेक्षत्वाचा मुद्दाम आपल्या समोर ठेवलाय की मी घड्याळ बघितलं, बघणारा मी आहे, बघितलं गेलेलं घड्याळ आहे आणि डोळे हे दाखवणारे. तर या घड्याळाला मी विषय केला. या घड्याळाचं विषयत्व कशावर अवलंबून आहे? माझ्यावर अवलंबून आहे, माझ्या डोळ्यावर अवलंबून आहे. जर मी आहे पण मला डोळे नाही तर घड्याळ समोर असूनही घड्याळ माझा विषय नाही. का नाही आहे? कारण मध्ये ज्ञान नावाच्या एका साधनेचा अभाव निर्माण झालेला आहे, म्हणून सापेक्षत्वा राहिली नाही त्याच्यामध्ये. त्याला ज्ञाता आणि ज्ञान या दोन्हीच्या सापेक्षत्वानं विषयत्व द्यावं लागतं, त्याला ज्ञेयत्व द्यावं लागतं, तर त्याला विषय म्हणतात. सापेक्षत्वानं द्यावं लागतं. तर ही सापेक्षता फक्त या ज्ञेय पदार्थाबद्दलच आहे असं नाही. बरं, गंमत अशी आहे, मी आहे, घड्याळही समोर आहे, पण मला डोळे नाही.
घड्याळ माझा विषय होईल का? हे घड्याळ आहे हे मला कळेल का? मी काय सांगितलं? मी आहे, घड्याळही आहे, पण मला डोळे नाही. मला घड्याळ कळेल का? कळणार नाही, दिसणार नाही. आणि दिसणार नाही म्हणून ते माझा विषय होणार नाही. झालं? आता मी आहे, घड्याळही आहे आणि डोळेही आहेत, पण या डोळ्याने मी तिसरीकडेच बघतोय. हा घड्याळ विषय होईल का? होणार नाही. बर, डोळे आहेत, घड्याळही आहे, पण मीच इथं नाही. घड्याळ विषय होईल का? होणार नाही. म्हणजे या घड्याळाला विषयत्व त्या वेळेला येईल ज्या वेळेला मीही हवा आहे, ज्या वेळेला मला डोळेही हवे आहेत, आणि ज्या वेळेला माझ्या डोळ्यांना हे दिसावं लागतं तेव्हा हा घड्याळ माझा विषय होतो. याला म्हणतात सापेक्षत्वाचा विषय होणं. आणि प्रपंचामध्ये सगळे विषय अशा पद्धतीचे विषय होतात. ऐका, याला म्हणतात सापेक्षत्वानं विषय. आता हे जे विषय होणं आहे की नाही, हे सापेक्षत्वानं विषय होणं. जर ज्ञेय समोर आहे पण ज्ञाता समोर नाही तर त्याला ज्ञेयत्व येत नाही. ज्ञेय कशाला म्हणतात? जे जाणलं जातं ते ज्ञेय, जो जाणतो तो ज्ञाता, आणि ज्याच्याने जाणतो ते ज्ञान. झालं? आता याला ज्ञेयत्व कधी येईल? जर कोणी समोर ज्ञाता असेल तर तो ज्ञेय येईल. जाणलं कधी जाईल? जाणणारा असेल तर जाणलं जाईल ना. जाणणाराच कोणी नाही, मग काय जाणायचं? बरं, जाणणारा आहे आणि समोर ज्ञेयच नाही, काय जाणायचंय? तरी जाणलं जात नाही. म्हणजे विषयाच्या अभावामध्ये विषयत्वाचा अभाव होतो, जाणणाऱ्याच्या अभावामध्ये विषयाचा अभाव होतो, आणि जाणीवेच्या अभावामध्ये विषयाचा अभाव होतो. म्हणजे या विषयाचा अभाव हा ज्ञाता आणि ज्ञान या दोघांच्या सापेक्षत्वानंच तुम्हाला सिद्ध करावा लागेल. निरपेक्षत्वानं कुठलाही विषय कधीही सिद्ध होत नाही, ही वेदांताची परिभाषा आहे. हे सगळं आपल्याला व्यवस्थितपणानं कळलं आहे असं मी समजतो. कारण विषय फार सोपा आहे हो, फार सोपा आहे. फार अवघड करूच नका त्याला तुम्ही. दोन्हीच्या अभावामध्ये एकाचा अभाव होणं आणि दोन्हीच्या भावामध्ये एकाची सिद्धी होणं, एवढं सूत्र आपण लक्षात घ्या. दोन्हीच्या अभावामध्ये एकाचा अभाव, तिन्ही गोष्टी पाहिजेत. त्याच्यापैकी एक जरी अनुपस्थित राहिली ना तरी चालत नाही, तिन्ही पाहिजे. उदाहरण देत नाही. मी एवढ्या करता आपल्याला सांगतो, वृत्ती ज्याच्याकडे इंद्रियद्वारा धावते आणि ज्याच्यापर्यंत पोचून ज्याच्या रूपाला प्राप्त होते त्याला विषय असं म्हणतात. आणि आपल्याला कळो अथवा न कळो बालवयापासून आपल्याला ज्या विषयाचं आकर्षण आहे त्याच्या मागे हेच खरं कारण आहे, दुसरं कारण नाही. आपल्याला कळो न कळो, पटो न पटो. म्हणून ज्या वेळेला आम्ही ज्या पदार्थाकडे पाहतो त्या वेळेला आम्हाला त्या पदार्थाची गरज जाणवत असेल, आम्हाला त्या पदार्थाची अप्राप्ती जाणवत असेल आणि आम्हाला स्वभिन्न असणारा तो पदार्थ मिळवण्याकरता प्रयत्न करावे वाटत असतील तर तो पदार्थ त्या वेळेला आमच्या जीवनाचा विषय ठरतो. म्हणून प्रत्येकाला एकच विषय नसतो. जगतामध्ये, प्रपंचामध्ये प्रत्येक जीवाचे स्वतंत्र विषय. जो विषय माझ्या करताय तो इतरांकरता नाही, जो विषय इतरांकरताय तो कदाचित माझ्या करता नाही. प्रत्येकाकरता वेगवेगळे. केवळ इंद्रियाने ते कळलं म्हणजे तो विषय झाला या मर्यादा त्याला आत्ता घालून चालणार नाही. याच्यामध्ये दोन गोष्टी. ऐका, थोडस सूत्र रूपानं सांगतो. याच्यामध्ये दोन गोष्टी. गरज असणं हा भाग वेगळा आहे आणि गरज असण्याचा भ्रम निर्माण होणं हा भाग वेगळा आहे.
गरज असण्याचा भ्रम निर्माण होऊन जेव्हा विषयत्वाला प्राप्त होतो तेव्हा त्याला प्रपंच असं म्हणतात. आणि खरोखर गरज असण्यातून तो पदार्थ मिळवण्याकरता प्रयत्न केले जातात तेव्हा त्याला परमार्थ म्हणतात. सोपा विचार समजून घ्या. अन्न वस्त्र निवारा माणसाची मूलभूत गरज आहे. म्हणून अन्न वस्त्र निवाऱ्याला परमार्थाने कधीही विरोध केला नाही, कधीच नाही. अन्न मिळवू नये का? मिळवावं. वस्त्र नेसू नये का? अवश्य नेसावं. निवारा असू नये का? अवश्य असावं. कोणत्या संतांनी याला विरोध केलाय मला सांगा. तुकाराम महाराजांचं एक वचन आहे, मागे मी बोललो असेल कदाचित, पण सांगेन पुन्हा. तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, यावे खावे बरे असावे सदैव, हेच धरी हाव संसार. असं तुकाराम महाराजांचं वचन आहे. यावे खावे बरे असावे सदैव, सदैव असावे हेच धरी हाव संसारी. संसारात जीवाची एवढीच हाव आहे. आता याला संसारात का म्हटलं? ल्यावे खावे ही तर मूलभूत गरज आहे. याला संसारात का घातलं? याला संसारात घातलं नाही. मी उदाहरणानं बोलतो आपल्या. 1-2 मिनिटं, थोडस लवकर संपवणार आहे, एक कार्यक्रमही आहे. ल्यावे खावे याला विरोध नाहीच आहे. माझ्या प्रारब्धामध्ये जे खायला ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी मला ते खावं लागणारच आहे. माझ्या प्रारब्धात ज्या दिवशी मला नेसायला जे मिळणार आहे ते मला नेसावं लागणारच आहे. माझ्या प्रारब्धात ज्या दिवशी ज्या घरामध्ये माझा मुक्काम पडणार आहे त्या दिवशी मला तिथं राहावं लागणारच आहे. याला काहीच अडचण नाही. याला कोणताही वेदांतन कोणताही परमार्थ विरोधच करत नाही. मी उदाहरण म्हणून सांगतो की एखाद्या दिवशी हे अस्पष्ट सीमारेषा आहे म्हणा पाहिजे तर, पण ही समजून घेतली पाहिजे. कल्पना करा की एखाद्या दिवशी माझ्या प्रारब्धामध्ये जेवणच नाही, आणि होतं असं बऱ्याच वेळेला. मनुष्य इकडे तिकडे जातो त्यावेळेला त्या दिवशी जेवण मिळतच नाही. समोर आलेलं ताटही त्याला जेवता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते बऱ्याचदा. मग काय प्रारब्धामध्ये आहे? काय? काही नाही, जेवणच नाही. मग काय उपाशी? नाही. मग त्याला एक बशी भरून पोहे मिळाले. त्याच्या प्रारब्धात तेवढेच आहे. त्या दिवशी त्याला तेवढंच मिळेल, जास्त मिळायचं नाही. कारण प्रारब्ध तसं आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे अन्न प्रारब्ध आधी ठीक आहे. बशीभर पोहे मिळाले. आता बशीभर पोहे हे जर माझ्या प्रारब्धात असतील तर मी बशीभर पोहे खावेत की खाऊ नये? परमार्थाचा विरोध आहे का याला? काय संबंध आहे? काही नाही. अडचण कुठे निर्माण होते? अडचण कुठे आहे? प्रपंचाचा प्रारंभ इथून सुरू होत नाही. प्रपंच कुठे सुरू होतो? माझ्या प्रारब्धात बशीभर पोहे असतील तर बशीभर पोहे मी खाणं इथं प्रपंच नाहीये. बशीभर पोहे मिळाल्यानंतर वर जरा लिंबू आहे का पिळायला म्हणलं की संसाराला तिथं सुरुवात आहे. द्यावे खावे याच्यात अडचण नाही. ते दर वेळेला बरेच असावे याचा जो अट्टहास केला जातो ना, सगळ्या अडचणी तिथून सुरू होतात. विषय जेव्हा आमच्या जीवनामध्ये आमची मूलभूत गरज म्हणून प्रविष्ट होतो किंवा आम्ही त्याला स्वीकारतो तेव्हा ती मूलभूत गरज ही विषय होऊन बाधित होत नाही. पण ज्या वेळेला त्या विषयामध्ये अनुकूलता असून ते विषय मलाच मिळाले पाहिजेत हे आत्मकेंद्रित्व त्या विषयाशी जोडलं जातं, त्यावेळेला तो विषय बाधकतेला कारण ठरत असतो. नाहीतर मला सांगा इंद्रिय आणि विषय यांची ताटातूट करण्याचं कारणच काय आहे? काय गरज आहे इंद्रिय आणि विषय ताटातूट? राहू द्या ना, होऊ द्या. काय बिघडलं काय त्याच्यामध्ये? बरं, ताटातूट केली, इंद्रिय आणि विषय यांची ताटातूट केली. आपण म्हणतो त्या दमाप्रमाणे. दम या संकल्पनेचा विचार करताना इंद्रिय विषय यांची ताटातूट केली. एखादा झाला तसा इंद्रिय आणि विषय न भोगणारा म्हणजे काय? तो जेवत नसतो काय? म्हणजे काय? त्याला कानाने ऐकू येत नसतं काय? म्हणजे काय? त्याला हात लावला तर स्पर्श कळत नसतो काय? म्हणजे काय? त्याच्या डोळ्याला दिसत नसतं काय? त्यांनी इंद्रिय आणि विषय यांची ताटातूट केली म्हणजे त्याच्या जिभेला चव कळत नसते काय? होतं काय?
अरे ब्रह्मज्ञानी महापुरुषाला सुद्धा तुम्ही उदबत्ती ओळवली तर चटका बसतो की नाही? मग त्याने काही इंद्रिय विषय ताटातूट केली नाही काय? दम न करताच तो ब्रह्मज्ञानी झाला काय? ताटातूट करायची म्हणजे कशा करता करायची? गरज काय पडली त्याची? गरजच नाही ना. भोगू द्या इंद्रियांना विषय. बिघडलं काय त्याचं? प्रारब्धानं मिळाले, भोगू द्या. मूलभूत गरज आहे, भोगू देत. तुकाराम महाराजांनी इतका मोठा, बाकी सगळं सोडून दिलं. भाग गेला, शिण गेला, अवघा झाला आनंद म्हणणारे तुकाराम महाराज. आनंदाचे डोही आनंद तरंग हे म्हणणारे तुकाराम महाराज. आता आम्हाला कशाचीही गरज नाही हे म्हणणारे तुकाराम महाराज. आमचं जन्म मरण संपलं म्हणणारे तुकाराम महाराज हेही बोलून दाखवतात की आम्ही काय खातो आम्ही कासया सांगाते कैसे हे लागते नेणोमुखी. कैसे हे लागते नेणोमुखी असं होणार असेल तर इंद्रिय विषयाची ताटातूट करायची गरजच नाही. इंद्रिय विषय एकत्रित आले तरी तिथं दम आहे. पण कैसे हे लागते नेणोमुखी असं असेल तर थोडं लिंबू आहे का हो म्हणलं की गेलं सगळं मातीत, काही उपयोग नाही. थोडं तोंडी लावायला लोणचं आहे का हो, अमुकच आहे का हो, तमुकच आहे का हो, दही आहे का हो, दूध आहे का हो म्हणलं की सगळं सुरू झालं. काय खातो आम्ही काय खातो आम्हाला माहिती नाही. ते मुखाला लागतं कसं माहिती नाही. कशाबरोबर खातो आम्हाला माहित नाही. मग खाता कशा करता? जीवनाचा निर्वाह व्हावा म्हणून. याच्या पलीकडे त्या खाण्याला जर दुसरा कुठलंही प्रयोजन नसेल तर अशा वृत्तीच्या ठिकाणी, अशा वृत्तीच्या निवृत्तीच्या ठिकाणी कोणत्याही इंद्रियाला विषयापासून तोडण्याची गरजच नसते. कारण तिथला दम आपोआप सिद्ध झालेला असतो. म्हणून मी हा प्रश्न आपल्या समोर उपस्थित केलाय की मुळात दमाची गरजच काय आहे? दमाची गरज कुठे निर्माण होते? फक्त इंद्रिय आणि विषय यांचा सन्निकर्ष हे दमाचं कारण आहे का? नाही ना. कारण जीवनमुक्ताच्या जीवनामध्ये विषय. जनक राजा इतका मोठा राजा ब्रह्मज्ञानी होता पण सोन्याच्या पलंगावर झोपत होता, 7 गाद्यांवर झोपत होता. मग त्याला शोभतं का? का शोभू नये? का शोभू नये? म्हणून मी आपल्याला सांगितलं की विषयाचं आकर्षण हे जरी स्वाभाविक असलं तरी ते आकर्षण रूपानं राहणं, त्याच्या प्राप्तीकरता केलेल्या प्रयत्नांमध्ये आत्मकेंद्रित्व राहणं आणि त्या विषयाला प्राप्त करून घेण्यामध्येच जीवनाची धन्यता मानणं, हे जर त्याच्या बरोबरीनं येत असेल तर इंद्रियांना विषयापासून तोडण्याची आवश्यकता आहे. जर हे होत नसेल तर तोडण्याची काही गरज नाही. काय गरज आहे? आहे विषय आहे, इंद्रिय आहे, तो चाललंय चालू द्या, चाललंय चालू द्या. तो करीते तुली पूजा, तो जल्पी तो जपू माझा, तो असे त्याची कपिध्वजा समाधी माझी. त्यानं बरं बोलत नाही, चालू दे. काय बिघडतं काय? तो येईल, खाईल, राहील, झोपेल, पाणी पिईल, पळेल, धावेल, चालूच आहे की. चांगलं वाईट म्हणेल, चालूच आहे, काही बिघडत नाही. दमाची गरज कुठे आहे? जोपर्यंत विषयाची बाधकता सिद्ध होत नाही तोपर्यंत दमाची गरज नाही. आणि मला आता ह्याच्या पुढे सांगा, जोपर्यंत विषयाची बाधकता सिद्ध होत नाही तोपर्यंत दमाची गरज नाही. तर विषयाची साधक बाधकता विषय ठरवतात का जीव ठरवतो? विषय म्हणतो का मी वाईट आहे म्हणून? विषाने कधी म्हटलंय का मला खा म्हणून? विषय म्हणतो का मी चांगला आहे म्हणून? अरे तो जड आहे. तो चांगला का वाईट हा मुद्दाच नाहीये. त्याचं चांगलेपण आणि त्याचं वाईटपण हे आमच्या गरजेवर ठरायला लागलं ना. जरा हे जटिल करतो, थोडस मुद्दाम करतो मी. इंग्रजीत एक म्हण आहे, इफ यू कांट कन्व्हिन्स, कन्फ्यूज. तुम्ही जर कन्व्हिन्स करू शकत नसाल तर कन्फ्यूज तरी करा. समजावून सांगू शकत नसाल तर गोंधळात तरी टाका. गोंधळात पडलेला माणूस विचार करतो. विचार करा ना, विचार करा.
इंद्रिय विषय यांची ताटातूट कशा करता? गरज नाहीये. विषयाच्या जागी विषय आहेत, इंद्रियाच्या जागी इंद्रिय आहेत. विषय प्रारब्धाने मिळाले, ते जीवाला कळालेलं आहे. विषयामध्ये स्वारस्य नाही. अमुकच विषय पाहिजे, तमुकच विषय पाहिजे, मलाच मिळाला पाहिजे, हे आत्मकेंद्रित्व त्याच्या ठिकाणी नाही. म्हणून विषयाची बाधकता हे दमाच्या प्राप्तीचं मुख्य कारण आहे. आणि विषय बाधक आहेत हे ठरवणारं ज्ञान आणि अज्ञान हे दमाच्या प्राप्तीचं अजून मुख्य कारण. याकरता म्हणून या दमाची आपल्याला गरज आहे. कारण इंद्रिय आणि विषय हे एकत्रित आलेले आहेत. आणि अशा एकत्रित येण्यातून मानवी जीवनामध्ये जर दुःख निर्माण होत असेल तर आपल्याला दमाची आवश्यकता आहे, हे मानावं लागेल. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो. मगाशी मी म्हटलंय पण त्याचं उत्तरही देऊन थांबतो. तरी मी काय म्हटलंय आपल्याला, इंद्रिय विषयाच्या सन्निकर्षामधून दुःख प्राप्त होत असेल तर आपल्याला दमाची गरज आहे, असं मी म्हटलंय. पण विषय दुःख देतात का? तर देत नाही. विषय दुःख देत नाहीत. विषय तो जड आहे. तो कुणाच्या सुखालाही निमित्त नाही, कुणाच्या दुःखालाही निमित्त नाही. मग आम्हाला ते दुःख का वाटतंय? ते दुःख ज्या कारणाने वाटतंय ते कारण निवृत्त व्हायचं असेल तर दमाची आवश्यकता आहे. ऐका, ते दुःख ते कारण निवृत्त व्हायचं असेल तर दमाची आवश्यकता आहे. आणि ते कारण जर उपस्थित होत नसेल, विषयाच्या ठिकाणी विषय, इंद्रियाच्या ठिकाणी इंद्रिय आपण बघू शकत असू, त्यांच्या सन्निकर्षामध्ये आमच्या जीवनामध्ये दुःखाची उत्पत्ती होत नसेल, आम्हाला दमाची गरज नाही, हे लक्षात घ्या. आम्ही संत झालो असं समजा, पण असं होताना दिसत नाही. विषयाच्या नादामध्ये जीव दुःख पदरात पाडून घेतो आणि हे दुःख त्याला भोगावं लागतं. त्या दुःखानं तो लिप्त होत राहतो. त्या दुःखातून अधिक नैतिक अधःपतन होत जातं. याचा परिणाम म्हणून जन्ममरणाचं संसरण मागे लागतं. आणि हे लागू नये याच्याकरता ज्या दैवी संपत्तीची आम्हाला अपेक्षा आहे, आवश्यकता आहे, त्या दैवी संपत्तीमध्ये या इंद्रियांना विषयापासून तोडण्याकरता आम्हाला दमाची अत्यंत आवश्यकता आहे. त्या दम म्हणजे नेमका काय आणि त्या विषयापासून इंद्रियांना तोडणं म्हणजे काय, या संबंधातला विचार करायचा आहे. उद्या आणि परवा या 2 सत्रामध्ये आपण याचा विचार करू. आता मी फक्त दम याची एक प्रस्तावना करून ठेवलेली आहे. थोडं दमानं घ्या. आपण दमाचा विचार अजून 2 दिवसामध्ये पूर्ण करणार आहोत. फक्त थोडं हे निवांत चिंतन केलं पाहिजे. थोडं कठीण वाटण्याची